मग आपल्याला काहीतरी स्कीम चालू करणं आवश्यक होतं. तर रिझर्विस्टची स्कीम आपल्याला ॲड्रेस करायची, कारण आज जे रिझर्विस्ट आहेत आपल्याजवळ ते हायर एज ब्रॅकेटमध्ये आहेत आणि आवश्यकता पडणारच आहे. तुम्ही इस्रायल, गाझा, इराण, इस्रायल, युक्रेन, रशिया याच्यात बघा किती लोक मेले किंवा हॉस्पिटलमध्ये गेले. एक असं कॅल्क्युलेशन आहे की पहिल्या 2 ते 3 दिवसात तुमचे जे सगळ्यात चांगले ऑफिसर्स आणि जवान असतात ते एकदा मारले जातात किंवा हॉस्पिटलमध्ये असतात. मग लढाई कोणी लढायची? इस्रायलमध्ये एक वेगळा प्रकार आहे. इस्रायलमध्ये कन्स्क्रिप्शन आहे, कंपल्सरी मिलिटरी सर्व्हिस आहे. प्रत्येकाला 18 ते 26 वर्षात मुलांना 3 वर्ष, मुलींना 2.5 वर्ष हे सर्व्हिस करणं आवश्यक आहे, म्हणून त्यांचे रिझल्ट तयार आहे. कोरियामध्ये कंपल्सरी आहे मुलींना ऑप्शनल आहे. आपल्याकडे कंपल्सरी नाही आहे, पण आपल्याकडे सगळीकडनं शत्रू तयार होऊन राहिलेत. कुठून तुम्हाला लढाई लढावं लागेल, किती वर्ष लढाई लढावं लागेल तुम्हाला माहित नाही. आम्ही जेव्हा ज्युनियर ऑफिसर्स होतो तेव्हा आम्हाला सांगितलं जायचं की लढाई सुरू व्हायच्या 30 दिवसाआधी तुम्हाला वॉर्निंग मिळेल. काही वॉर्निंग नाही मिळत आता. आजच्या काळात काही वॉर्निंग नाही आहे. आम्हाला हे सांगितलं जायचं की लढाई जशी सुरू होईल तुमची आणि पाकिस्तानची किंवा तुमची आणि चीनची, तर रशिया आणि USA ते थांबवायला पुढे येतील. ते थांबवायला पुढे येणार नाहीत, ते तुम्हाला शस्त्र विकायला पुढे येतील. तर तुम्ही समजून घ्या. म्हणून शस्त्र तर तुम्ही विकत घेऊ शकाल, माणसं कुठून आणणार? रशियाला माणसं कमी पडून राहिले, त्यांनी माणसं कुठून घेतले सांगा? उत्तर कोरिया, नॉर्थ कोरियाचे सैन्य तिथे जाऊन लढाई लढून राहिली रशियाच्या साईडने. भारतासाठी कोण उभं राहणार आहे? तुम्हीच उत्तर द्या मला. कोणाजवळ उत्तर नाही इथे. इतके हे मोठे मोठे प्लॅन आपण बनवतो, क्वाड, SCO, ब्रिक्स. आपली लढाई, भारताची लढाई भारताच्या सैनिकालाच लढावं लागेल. आपल्यासाठी कोणी उभं राहणार नाही आणि तुम्ही ती अपेक्षा सुद्धा ठेवू नका. आता बाहेर येणारे जे आहेत त्यांना नोकऱ्या पोलीस फोर्सनी घ्यायला पाहिजे, प्रायव्हेट सेक्टरनी घ्यायला पाहिजे. बरेचसे प्रायव्हेट सेक्टर्स पुढे आले आहेत, ते घेऊनही राहिले आहेत त्यांना. पण आतापर्यंत प्रत्येक जे 28 राज्य आहेत, 28 राज्याची पोलीस आहेत, त्यांनी काही स्टेट्सनी घोषणा केलेली आहे की आम्ही जे अग्निवीर बाहेर येतील त्यांना घेऊ. तुम्हाला वाटते की जर अग्निवीर पोलीस खात्यात गेले तर चांगलं होईल?